शरू एकटीच घराबाहेर शांत विचार करत बसलेली असते तर तिथे सुभाष येतो आणि शरूला विचारतो, काय झालं शरू, अशी एकटी का बसली आहेस? तेव्हा शरू तिच्यासोबत बिझनेस मीटिंगमध्ये जे काही झालं ते सगळं सुभाषला सांगते. शरू म्हणते, पप्पा माझी काहीच चूक नसताना काकी मला वाटेल ते बोलल्या. त्यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर नक्कीच मी बोलले असते. उगाच बोलायचं म्हणून मला खूप बोलल्या. मला खूप राग आलेला तेव्हासुद्धा आशुदीदीची होणारी सासू म्हणून मी काही बोललेली नाही. त्यावर सुभाष म्हणतो, आधी तू शांत हो शरू, तू अगदी बरोबर वागली आहेस. तुझ्या बहिणीच्या होणाऱ्या सासूसोबत जसं वागायला हवं तसंच तू वागली आहेस. तू उलट उत्तर दिलेलं नाही, सगळं शांतपणे ऐकून घेतलंस, हे खूप छान केलंस. त्यांना त्यांची चूक नक्की लक्षात येईल. त्यांना जरा जरी मन असेल ना तर त्यांनाही वाईट वाटेल. आणि एक लक्षात ठेव शरू, लोक ना समोरचा कसा वागतो त्यापेक्षा तुम्ही त्याच्यासोबत कसे वागता, कसे उत्तर देता हे लक्षात ठेवतात. चूक समोरच्याची असली तरी तुम्ही कसे वागलात हे महत्त्वाचं ठरतं. कळालं तुला? आणि तुला जर वाटलं की आज जे झालं ते पुन्हा पुन्हा होतंय तर मला सांग, मग बघू आपण काय करायचं ते. तेजस्वी शरूसोबत जशी वागली ते आता सुभाषच्याही लक्षात आलेलं. पण आता त्याचा असर गौतम आणि आसावरीच्या नात्यावर तर नाही ना पडणार, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.